ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपकान्ता राधाकान्ता नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम राम हरे हरे। तर ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे जमलोय, ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे गीता शिकतोय, त्या प्रभू श्रीकृष्णांना वंदन करूया आणि आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया। श्री श्री राधा गोविंदांचा आशीर्वाद घेऊया आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करण्याआधी श्रील प्रभुपादांना वंदन करूया आणि नामनिष्ठ दास प्रभुदींचा आशीर्वाद घेऊया आणि माझ्या प्रेरणा मनीषा माताजी, पूजा माताजी आणि अन्वय माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया। तर इस्कॉन श्री श्री राधा गोविंद टेम्पल मंगलुरू यांच्या 18 दिवसात गीता समजून घेऊया या अध्ययनात तुम्हा सर्व बालगोपालांचं स्वागत आहे। तर आज आपण शिकणार आहोत तिसरा अध्याय, ज्याचं नाव आहे कर्मयोग। आता आपण पहिला अध्याय शिकलो होतो, त्याचं नाव काय होतं बरं? अर्जुन विषाद योग किंवा कुरुक्षेत्राच्या युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण। आणि काल आपण दुसरा अध्याय शिकलो होतो, त्याचं नाव होतं सांख्य योग किंवा गीतेचा सारांश, गीतेचा सार। आणि आज आपण शिकणार आहोत अध्याय तिसरा, ज्याचं नाव आहे कर्मयोग। पण त्याच्या आधी आपण थोडीशी रिव्हिजन करूया, आपण काय काय शिकलो बरं? पहा, पहिल्या अध्यायातला सगळ्यात इम्पॉर्टंट श्लोक कोणी पाठ केलाय का? श्लोक मी तुम्हाला म्हणून दाखवायचं? म्हण ना मग। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चयकी मकुर्वत सज्जय। खूप छान सोहम, खूप सुंदर। तर आपण पहिल्या श्लोकात पाहिलं होतं की धृतराष्ट्रानं काय विचारलं संजयाला, की हे संजया, धर्मभूमी कुरुक्षेत्राच्या युद्धात एकत्र होण्याची माझी इच्छा आहे, पण माझी मुलं आणि पांडवांची मुलं असं म्हणून त्यांनी एकाच घरातल्या 2 भावंडांना वेगळं केले, कारण त्याला साम्राज्याचा लोभ होता, पैशाचा लोभ होता, सगळं त्याला आपल्याच पुत्रांना द्यायचं होतं। आणि त्याच्या या एकाच वाक्यातून आपल्याला त्याचा धूर्तपणा दिसतोय धृतराष्ट्राचा, की माझी मुलं आणि पांडूची मुलं अशी तो सगळ्या मुलांना वेगळं करतोय। ऍक्च्युअल मध्ये कोणाचं होतं? सगळं राज्य पांडवांचं होतं, पांडूच्या मुलांचं होतं। पण जे त्यांनी संगोपन केलं त्यांचा, पांडू राजाचा लवकर मृत्यू झाला आणि सगळं काही धृतराष्ट्राला मिळालं होतं, म्हणून त्याला सुद्धा त्याचा हेवा आला होता आणि त्याला त्याची आपलं राज्य संपत्ती पांडवांच्या मुलांसोबत शेअर करण्याची अजिबात इच्छा नव्हती। तर त्याचा हा धूर्तपणा, कपटीपणा आपल्याला या श्लोकामधून दिसतो। मग त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया दुसऱ्या अध्यायातला हा श्लोक, देहिनोस्मिन् अन्यथा देहे कौमारं यवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति। तर या श्लोकात भगवान अर्जुनाने प्रश्न विचारला होता की पहा, मी खूप गोंधळलोय, मी हे युद्ध करावं की करू नये, तूच मला मार्गदर्शन करावं, मी तुला माझा गुरु म्हणून स्वीकार केलाय आणि मी तुझ्यासमोर आत्मसमर्पण करतोय। मग जेव्हा अर्जुनाचा असमंजस दूर करण्यासाठी
प्रभू श्रीकृष्णांनी काय उत्तर दिलं की जेव्हा मानवाला या मानव योनीमध्ये जन्म मिळतो, जेव्हा मानवाचा या जन्म होतो तेव्हा त्याला हे शरीर मिळतं, त्याच्या या शरीराला कौमारम यवनम जरा, बालपण, कौमारावस्था, यव्वनावस्था आणि आजारपण म्हणजे वृद्धावस्था आणि त्याच्यानंतर आजारपण या 4 चक्रामधून तर जावंच लागतं. त्याच्यामधून कोणाचीच सुटका होत नाही. परंतु आत्म्याचं तसं नसतं. आत्मा हा चिरंतन असतो. आपण पाहिलं होतं. जसं हे शरीर जीर्ण होतं, या शरीराचा नाश होतो म्हणजे माणसाचा मृत्यू होतो, तर आत्मा हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि त्याचा हा चिरंतन प्रवास हा नेहमी सुरू असतो कंटिन्यू. आपण ते पाहिलं 84 लाख योनींमधून आत्म्याचा प्रवास होतो आणि शेवटी तेव्हा कुठे जाऊन त्याला मनुष्याचा जन्म मिळतो आणि या मनुष्याच्या जन्मात जर त्याला आत्मसाक्षात्काराची जाणीव झाली, भगवंतांचं नामस्मरण केलं, भगवंतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर मग या जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटून आत्म्याला डायरेक्ट भगवंताच्या निवासस्थानी म्हणजे गोलोकी जाण्याचा मार्ग मोकळा होतो. हे आपण दुसऱ्या अध्यायातल्या 13व्या श्लोकात पाहिलं होतं. आता क्विक रिव्हिजन. आपण काय शिकलो होतो बरं भगवद्गीतेबद्दल? भगवद्गीता म्हणजे आपल्या जीवनाचं पुस्तक आहे, जीवनाचं मॅन्युअल आहे. भगवद म्हणजे भगवान आणि गीता म्हणजे संगीत. तर भगवंतांनी खुद्द गायलेलं गाणं म्हणजे आपलं हे भगवद्गीतेचं पुस्तक आहे. आता भगवद्गीतेचे 5 विषय कोणते होते? आठवतं का बरं कोणाला? कोणी सांगू शकेल मला भगवद्गीतेचे 5 विषय कोणते होते? ठीक आहे, मी सांगते. आज थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे मे बी माझा व्हिडिओ ऑन होत नाहीये. तर पाहूया आपण काय पुढे नेटवर्क चांगलं आलं तर होईल, नाही तर बघू. मी उद्या काहीतरी सोल्युशन काढते त्याच्यावरती. तर भगवद्गीतेचे 5 विषय असे होते: ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म असे भगवद्गीतेचे 5 विषय. आता पुढे अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं कोणती होती बरं? दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस. आपण पाहिलं होतं अर्जुनाला दया येत होती की माझ्या कुटुंबियांवरती मी बाण कसं चालवावं बरं? मी हे काम करू शकत नाही आणि हे युद्ध करण्यात त्याला अजिबात आनंद नव्हता. कारण समोर सगळे त्याचेच फॅमिली होती आणि समजा त्यांनी युद्ध जिंकलंही, तर तो त्याचा आनंद कोणासोबत बरं साजरा करणार? म्हणून त्याला हे युद्ध करण्यात अजिबात आनंद नव्हता. पाप. ज्या गुरूंनी शिक्षा दिली, ज्या गुरूंनी युद्ध कौशल्य शिकवलं, अशा गुरु द्रोणाचार्यांवर बाण चालवणं, भीष्म पितामहांवर बाण चालवणं म्हणजे हे कोणत्याही पापापेक्षा कमी नाहीये. म्हणून त्याला हा घोर अपराध वाटत होता की आपल्या गुरूंवर बाण चालवणं. आणि पारिवारिक परंपरा, जे सैनिक युद्ध करायला आले होते त्यांचं कुटुंब तर मागेच होतं, पण त्यांचा समजा या युद्धामध्ये मृत्यू झाला तर त्यांची मुलंही अनाथ होतील, आई वडील त्यांच्या मुलांना गमावतील आणि अशा प्रकारे त्यांच्या पारिवारिक परंपरा या नष्ट होतील. म्हणून आणि असमंजस. पण मी तर क्षत्रिय आहे, युद्ध करणं हा माझा धर्म आहे, पण मी समजा युद्ध नाही केलं तर लोक मला प्रपुटे म्हणतील. मग आता मी युद्ध करावं की करू नये असा असमंजस अर्जुनामध्ये निर्माण झाला होता आणि म्हणून तो आपल्या विलापाची 5 कारणं कृष्णाला सांगतोय आणि त्याला आत्मसमर्पण करून तो त्याचं उत्तर मागतोय, त्याचं समाधान मागतोय. आता पुढे, परंतु आपल्याला हे तर माहिती आहे ह्याच्यानंतर सुद्धा विजय कोणाचा झाला? पांडवांचा झाला. कारण भगवंत त्यांच्या बाजूने होते आणि ते धर्माच्या बाजूने होते. आता अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं कोणती होती बरं? धर्मक्षेत्र, दिव्य रथ, कपिध्वज, शंखनाद, गांडीव धनुष्य, त्यक्त जीविता, मोक्षदा एकादशी, ऋषिकेश आणि भाग्यलक्ष्मी अशी अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं सुद्धा आपण पाहिली. आता पुढे अजून ऍक्टिव्हिटी कोणती पाहिली बरं आपण कालच्या अध्यायामध्ये? आपण शरीर नाही. सगळे तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकता आणि अनम्यूटही होऊ शकता तुम्ही आणि आपण ही ऍक्टिव्हिटी सोबत करू शकतो. आपण हे शरीर नाही, आत्मा आहोत आणि आपला आत्मा कुठे असतो? आपल्या हृदयात स्थित असतो. आपण आत्म्याला पाहू शकतो का? नाही. आत्म्याचे तुकडे करू शकतो का? नाही. त्याला कोणत्या शस्त्राने किंवा अस्त्राने कापू शकतो? अजिबात नाही. आत्म्याला जाळू किंवा पुरू शकतो आपण?
अजिबात नाही. त्याला पाण्याने ओलं करू शकतो? नाही. किंवा वाऱ्याने सुकवू शकतो का? अजिबातच नाही. आत्मा हा चिरंत नसतो. तो मृत्यूनंतर एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि त्याचा आकार केवढा असतो लक्षात आहे? केसाच्या टोकाच्या 10,000 1 अंश इतका छोटासा आत्म्याचा आकार असतो. आता पुढच्या स्लाइडमध्ये. आता तर आपण ह्या गोष्टी पाहिल्या. आता आत्मा हा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. आपण शरीर नाही, आत्मा आहोत. आणि कृष्णाला केलेली कोणतीही छोट्यातली छोटी सेवा सुद्धा कधीच गमावत नाही. त्यासाठी आपण पद्मपुराणातल्या उंदराची गोष्ट पाहिली आणि रामायणामधल्या खरुताईची गोष्ट पाहिली. हो की नाही? आता पुढे. मग त्याच्यानंतर आपण पुढे हेही पाहिलं. आपल्या आत्म्याचं अन्न, एकमेव अन्न काय आहे? हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. आणि हरे कृष्ण महामंत्र कोणता आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता पुढे आता आपण सुरुवात करूया आपल्या अध्यायाची. आपण 2 अध्यायांची उजळणी केली. आता आपण आपला 3रा अध्याय सुरू करूया, ज्याचं नाव आहे कर्मयोग. आता कर्म म्हणजे काय हो? कोणाला माहिती आहे का? कर्म म्हणजे काय? काम. एकदम बरोबर सोहम. म्हणजे काम. आपण जे कर्म करतो ना, ते आपण जे कार्य करतो, आपलं जे काम आहे. आता तुम्ही लहान आहात. तुमचं काम काय असतं? सकाळी उठायचं, सगळ्या आपल्या गोष्टी आवरायच्या, अभ्यास करायचं, शाळेत जायचं आणि मग संध्याकाळी परत आल्यावर पुन्हा होमवर्क करायचं. हे आपलं काम असतं, तुमचं काम आहे. आणि ते जर तुम्ही नाही केलं तर स्कूलमध्ये सुद्धा पनिशमेंट मिळू शकते आणि आई रागवू शकते. बरोबर आहे की नाही? मग ते झालं तुमचं कर्म आणि ते तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडलं पाहिजे. आता कोणकोणत्या प्रकारची कर्म असतात आपण आज शिकणार आहोत. एक असतं चांगलं कर्म, दुसरं असतं वाईट कर्म आणि मग तिसरं असतं कृष्ण भावना भवित कर्म म्हणजे आध्यात्मिक कर्म. आता चांगली कर्म कोणती असतात, वाईट कर्म कोणती असतात आणि कृष्ण भावना भवित कर्म कोणती असतात, आपण ती पुढे जाऊन या अध्यायात पाहणार आहोत. आता एक छोटासा या अध्यायाची ओळख, की एक्झॅक्टली भगवंतांनी आपल्याला या अध्यायामध्ये काय सांगितलंय, आपण का बरं कर्मयोग शिकतोय. आता पहा इथे स्लाइडमध्ये पहिल्यांदा काय सांगितलंय, भगवान म्हणजे ईश्वर साक्षात्कार समजून घेण्याच्या 3 टप्पे कोणते आहेत बरं? आपण पाहिले होते भगवंत प्राप्तीचे 3 टप्पे. आठवतं कोणाला? कोणते आहेत 3 टप्पे ईश्वर प्राप्तीचे? ओके, मी सांगते. पहा, नीट विचार करा थोडं किंवा आठवण्याचा प्रयत्न करा. आपले ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे होते. ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. ब्रह्मन म्हणजे प्रकाश, परमात्मा म्हणजे विष्णूचं 4 भुजांचं रूप आणि भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं श्यामसुंदर रूप, 2 भुजांचं रूप, ज्यांच्या डोक्यात मोरपिसारा आहे, हातात बासरी आहे आणि ज्यांचं अतिशय सुंदर आणि मनमोहक असं श्यामसुंदर रूप आहे. जेव्हा आपण भगवंतांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण ब्राह्मण स्टेजमध्ये जातो, पहिल्या स्टेजमध्ये, जिथे खूप लख्ख असा प्रकाश असतो आणि मग त्यांना आपण आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला, आणखी त्यांच्यावर जास्त प्रेम केलं, तेव्हा आपण जाणू शकतो त्याच्या परमात्म्याच्या 4 भुजाच्या रूपांना. आणि मग आपण जेव्हा आणखी प्रयत्न करून त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, आणखी त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करतो, आणखी जास्त त्यांच्यावरती प्रेम करतो, तेव्हा आपण जाणून घेऊ शकतो आपला 3रा टप्पा म्हणजेच भगवान जे आहेत श्रीकृष्ण, त्यांचं भगवंतांचं 2 भुजांचं रूप, ज्यांनी मानवी रूपात जन्म घेतला आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण बघणार आहोत कृष्णाचे 6 ऐश्वर्य, भगवंतांचे 6 ऐश्वर्य कोणते होते बरं? सौंदर्य, श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य, त्याग आणि सौंदर्य, श्रीमंत, प्रसिद्ध, त्याग, सौंदर्य, श्रीमंत, सौंदर्य, श्रीमंत, प्रसिद्ध आणि संपत्ती, या अशी भगवंतांची 6 ऐश्वर्य होते. तर प्रसिद्ध, कृष्ण हा सगळ्यांनाच आवडतो. सौंदर्य, तो तर सगळ्यात जास्त सुंदर आहे आणि त्याच्या हातात बासरी आहे, डोक्यात मोरपिसारा आहे आणि
अतिशय सुंदर मनमोहक असं त्याचं रूप आहे. आणि श्रीमंत, त्याच्याकडे इतकी संपत्ती आहे, सगळं जगच जेव्हा त्याच्या मालकीचं आहे, तर आणखी काय त्याला कमी? श्रीमंत, सौंदर्य, प्रसिद्ध झालं. आता त्याग, जेव्हा हे जगच त्याने निर्मळ आहे, तर त्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे? आणि मग त्याच्यानंतर येतो, त्याला कोणत्याच गोष्टीचा हेवा नाही. सामर्थ्य, त्याला त्याच्याकडे इतकं जास्त सामर्थ्य आहे, की त्याने कितीतरी राक्षसांना कोणत्याही शस्त्राच्या आणि अस्त्राच्या शिवाय मारलं. आणि त्याला कोणत्या शस्त्राची गरज नव्हती. त्याच्यासाठी आपण काल उदाहरणही पाहिली. त्यांनी बकासुराला कसं मारलं, पुतनाचा वध कसा केला, कालियाला कसं मारलं आणि कंसाला कसं मारलं. कोणत्याही शस्त्राचा उपयोग न करता त्यांनी कसा राक्षसांचा अंत केला. आणि म्हणून त्यांना का बरं सामर्थ्य हा त्यांचा का ऐश्वर्य आहे, हे सुद्धा आपण पाहिलं. असे भगवंतांचे 6 गुण आपण पाहिले. आणि भगवंतांना काय म्हटलं जातं? सर्व कारणांचे कारण, सर्व कारणम कारणम असंही म्हटलं जातं भगवंतांना. आता पुढे बरं, आपण पुन्हा एकदा ही ऍक्टिव्हिटी आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण हे नेहमी नेहमी करतोय. लक्षात ठेवायचं आपल्याला हे. आपण शरीर नाही, आत्मा आहोत आणि आपला आत्मा आपल्या हृदयात स्थित असतो. आपल्या हृदयात असतो. एकदम बरोबर. आणि आत्म्याचा आकार केवढा असतो? केसाचा एक बरोबर, खूप छान प्रयत्न करतेस तू. केसाच्या टोकाच्या 10,000 1 अंश एवढा असतो. आपण आत्म्याला जाळू किंवा पुरू शकत नाही. त्याचे कोणत्याही शस्त्राने तुकडे करू शकत नाही. त्याला वाऱ्याने सुकवू शकत नाही किंवा पाण्याने ओलं करू शकत नाही. मृत्यूनंतर त्याचं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ट्रान्सफर होतं. आता हे आपण आताच पाहिलं. ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे: ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. भगवंतांचे 6 ऐश्वर्य कोणते आहेत? सौंदर्य, श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास. आता पुढे, आता पहा, 1 मिनिट, 1च मिनिट द्या मला. ही स्लाइड ओपन करता नाही येते. 1 मिनिट. ओके, आता पहा, आपण इथे काय पाहणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये. आता भगवंतांची 6 ऐश्वर्य पाहिली. आता आपण भगवंतांना जाणून घेणार आहोत. पण भगवंतांना जाणून घेण्यासाठी आपल्या डोळ्यांना ज्या दृष्टी आहे ना, आपल्या नॉर्मल डोळ्यांनी आपण भगवंताला पाहू शकतो का? आपण देवाला आता मंदिरात देवाला पाहू शकतो, पण खरं खरं कोणी कधी पाहिलंय का आपल्या डोळ्यांनी भगवंतांना? का बरं पाहू शकत नाही? कारण आपली दृष्टी दोषपूर्ण आहे. आपले डोळे परिपूर्ण नाही आहेत भगवंतांना पाहण्यासाठी. आता पुढच्या स्लाइड मध्ये भगवंत काय सांगतायत बघा. आता आपण बघणार आहे की हे का बघतोय आपण, की या अध्यायात भगवंतांनी आपल्याला काय सांगितलंय हे आपण सोप्या शब्दात समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता इथे आपण काय पाहतोय, मला कोणी सांगू शकेल का? या स्लाइड मध्ये आपण काय पाहतोय? समुद्र. एकदम बरोबर. पण इथे आपल्याला कुठे झाड किंवा झाडावरचा पक्षी काही दिसतंय का आपल्याला?
नाही. जेव्हा आपण समुद्राच्या जवळ चालत चालत जातो, त्याच्या लाटांच्या इथे अजून आणखी आपण इथे खूप लांब आहे. तिथून जेव्हा अजून आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला काय दिसतं? पुढे जाऊन तिथे आपल्याला एक झाड दिसतं. आपल्याला झाड आधी दिसलं होतं का? नाही. पण जेव्हा आपण नाही. आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दिसलं. मग आता त्या झाडावर फळं आहेत, की फुलं आहेत, की पक्षी आहे, काही दिसतंय का आपल्याला? नाही. कधी दिसणार आपल्याला? जवळ गेल्यावर जवळ गेल्यावर तर आपण अजून जवळ गेलो तर काय दिसलं आपल्याला? झाडावरती काय बसलाय? पक्षी बसलाय, पॅरोट. पॅरट बसलाय, हो की नाही? आणि तो काय करतोय? फ्रूट खातोय. बरोबर आहे? पण या गोष्टी Yes. आपल्याला आधी दिसल्या का जेव्हा आपण इथे थांबलो होतो? नाही. तर आपण जेव्हा जवळ गेलो तेव्हा झाड दिसलं. आणखी जवळ गेलो तेव्हा कुठे पक्षी आहे तिथे आणि तो फ्रूट खातोय हे दिसलं. आणि अगदी तसंच आपल्या ईश्वर प्राप्तीच्या 3 टप्प्यांचं आहे. आपण आधी जेव्हा इथे आपण त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण ब्रह्मांड म्हणजे प्रकाश या स्टेजमध्ये असतो. जेव्हा आपण भगवंतांच्या आणखी जवळ जातो असं, तेव्हा आपण दुसऱ्या स्टेजमध्ये पोहोचतो आणि तेव्हाच आपण परमात्म्याला जाणून घेतो. आणि नारायणाचं चारभुजाचं रूप. आणि जेव्हा आपण आणखी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कुठे जाऊन आपल्याला म्हणजे भगवंतांना जाणून घेतो. म्हणजे तात्पर्य काय आहे, की आपण जेव्हा आणखी जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा भगवंतांच्या जेव्हा आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच आपण त्यांना जाणून घेऊ शकतो. आता पुढे तर आणि शेवटी आपण जेव्हा त्यांना आणखी जास्त जाणून घेतो, तेव्हाच आपण पुढे पोहोचतो आणि भगवंतांच्या जवळ जाऊ शकतो. तर आता या स्लाइडमध्ये तुम्हाला काय दिसतंय बरं या स्लाइडमध्ये? ऍपल. बरोबर आहे. मग तो आरशात कसा दिसतोय? तो आरशात पूर्ण दिसतोय की नाही? हो. पण तो मागे कसा आहे? पूर्ण आहे का? तो अर्धा खाऊन कोणीतरी आरशात ठेवलाय. बरोबर आहे की नाही? हो. आरशासमोर हो. त्याचा पूर्ण भाग ठेवलाय आणि जो खाल्लेला भाग आहे तो मागे आहे. पण जो समोर फक्त आरशातलं प्रतिबिंब पाहतो, त्याला काय वाटतं, की हे पूर्ण सफरचंद आहे. पण जेव्हा मागे जाऊन आणखी त्याच्या जवळ जाऊन त्याची शहानिशा करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला समजतं, की अरे मागची बाजू तर खाल्लेली आहे. मग आपण एक साधं सफरचंद आरशातलं प्रतिबिंब पाहून आपले डोळे ओळखू शकत नाहीत. आपल्याला त्याच्या आणखी जवळ जावं लागतं. नुसतं प्रतिबिंब पाहून आपल्याला धोकाच होतो आपल्या डोळ्यांना. कारण आपण फक्त आरशात पाहतोय. आपण खरी रिॲलिटी काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न नाही केला आधी. मग आणखी अजून एक उदाहरण. आपण सायन्समध्ये मायक्रोस्कोप असतो. सगळ्यांना माहिती आहे ना तो का असतो ते? मायक्रोस्कोपमध्ये आपण काय पाहू शकतो? सूक्ष्मजीव एकदम बरोबर. आपण सूक्ष्मजीव पाहू शकतो. मग तेच सूक्ष्मजीव आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसणार आहेत का? नाही. कारण का नाही. आपले डोळे एकदम सुपर पॉवर असलेले डोळे नाही आहेत ना. आपले नॉर्मल ह्युमन बीइंगचे डोळे आहेत जे दोषपूर्ण आहेत, सदोष आहेत. आपल्या डोळ्यांमध्ये दोष आहे. म्हणूनच तर आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहू शकत नाही, सूक्ष्मजीव पाहू शकत नाही. आपल्याला मायक्रोस्कोपची गरज आहे. आता दूरवरचे तारे आकाशगंगेत आपण सगळ्या ताऱ्यांना किंवा ग्रहांचा शोध लावला वैज्ञानिकांनी. बरोबर आहे की नाही? हो. तर वैज्ञानिकांनी सगळ्या ग्रहांचा, ताऱ्यांचा शोध लावला. पण त्यांनी कसं बरं पाहिलं त्या सगळ्या ग्रहांना आणि ताऱ्यांना? आपण उघड्या डोळ्यांनी ग्रह आणि तारे सगळे पाहू शकतो का? नाही ना? आपल्याला कशाची गरज असते? टेलिस्कोपची गरज असते. बरोबर आहे की नाही? ग्रह आणि सूक्ष्मजीव पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज असते. आणि ग्रह तारे पाहण्यासाठी आपल्याला टेलिस्कोपची गरज असते. का? तर आपले डोळे सदोष आहेत, दोषपूर्ण आहेत आणि आपण उघड्या डोळ्यांनी ग्रह तारे तर पाहू शकत नाही, सूक्ष्मजीव पाहू शकत नाही. तेव्हा आपण भगवंतांना कसं बरं पाहायचं? तर आता
आता भगवंतांना पाहण्यासाठी काय करायचं? कोणत्या स्टेजेस मधून आपल्याला जावं लागतं, तेव्हा आपण जाऊन भगवंतांच्या जवळ पोहोचू शकतो. आणि मग आपण ते तर पाहिलं, आत्म्याचं अन्न. जर आपण आपल्या आत्म्याला अन्न दिलं, हरे कृष्ण महामंत्राचा जप केला आणि भगवंतांवरती प्रेम केलं, तर तेवढं इनफ आहे ना. ते भगवंतांच्या जवळ जाण्याचा, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी तेवढं इनफ आहे. तर आपल्याला काय करायचंय? हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे, भगवंतांना जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि भगवंतांवरती प्रेम करायचं आहे. तेव्हाच आपण त्यांच्या आणखी जवळ जाऊ शकतो आणि त्यांना जाणून घेऊ शकतो. आता आपल्या या पुढच्या श्लोकात काय सांगितलंय आपण पाहू. एक मिनिट हा. येप. तर या श्लोकात काय सांगितलं आहे बघा. यज्ञार्थ कर्मणो अन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थ कर्म कौन्तेय मुक्त संग समाचरः. तर या श्लोकात काय सांगितलंय? श्री विष्णूसाठी यज्ञरूप कर्म केले जावे, अन्यथा या भौतिक जगात कर्म करून बंधन निर्माण होतो. म्हणून हे कुंती पुत्र, त्यांच्या आनंदासाठी योग्य ते कर्म करा आणि अशा प्रकारे आपण नेहमी बंधनातून मुक्त व्हाल. आता आपले डोळे सदोष आहेत, आपण भगवंतांना पाहू शकत नाही, पण त्यांना जाणून घेण्यासाठी काय करू शकतो? त्यांच्यावर प्रेम करू शकतो आणि त्यांच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो. आता भगवंत स्वतः आपल्याला सांगतायत की भगवंतांच्या जवळ कसं जायचं बरं, तेच आपल्याला मार्गदर्शन करतायत. त्यांनी अर्जुनाला काय सांगितलं पहा, की जर भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असलं ना, तसं या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला यज्ञ करावे लागतं त्यांच्यासाठी. तर यज्ञरूपी कर्म केले जावे आणि अन्यथा या भौतिक जगात कर्म करून बंधन निर्माण होतं. समजा आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काहीच प्रयत्न नाही केले, तर आपण आपल्या कामामध्ये बिझी राहू. आपलं काम आणि आपण म्हणजे आपण जगातल्या या भौतिक कर्मबंधनात अडकून जातो आणि ईश्वर प्राप्तीसाठी कोणतेच प्रयत्न आपण करू शकत नाही. पण आपल्याला ईश्वर प्राप्तीचे प्रयत्न करायचे असले, परमात्म्यांना जाणून घ्यायचं असलं, तर आपल्याला काय करायचं आहे? यज्ञ करूनच आपण फक्त भगवान विष्णूंना प्रसन्न करू शकतो. तर त्यांच्या आनंदासाठी योग्य ते कर्म करा आणि अशा प्रकारे आपण नेहमीच आपल्या बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करू शकतो. आता पुढे काय सांगितलंय पहा. तर पण आता एक गोष्ट मला सांगा, भगवंतांनी तर सांगितलं की भगवान विष्णूंना जर प्रसन्न करायचं असेल तर आपल्याला यज्ञ करायचा आहे. पण कलियुगात यज्ञ करणं पॉसिबल आहे का? आता तुम्हाला म्हटलं हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, मॅथ्स या गोष्टी आता तर शिकताच आहे तुम्ही. तुम्ही यज्ञ कसं करायचं याची पण प्रोसिजर शिका आणि यज्ञातली आहुती कशी द्यायची, कोणते मंत्र म्हणायचे, कोणते यज्ञ करताना कोणते मंत्र म्हणायचे, या सगळ्या गोष्टी पण शिका. असं जर म्हटलं मी तुम्हाला, तर ते पॉसिबल आहे का? नाही. नाही ना, कारण आपल्याला ऑलरेडीच खूप सारा अभ्यास आहे, खूप सारे सब्जेक्ट्स आहेत आणि खूप सारा होमवर्क आहे, हो की नाही? मग काय हो. बरं करायचं? तर भगवंतांनी आपल्याला सोप्या पद्धतीत सांगितलं. इथे पहा, 4 युग आहेत. कोणती आहेत 4 युग? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग. आपण कोणत्या युगात राहतो? कलियुग. एकदम बरोबर सोहम. तर सत्ययुगात भगवान विष्णूंना कसं प्रसन्न केलं जायचं? जंगलात जाऊन तपश्चर्येला बसायचे. जेव्हा आपण स्टोरीज वगैरे वाचतो की नाही, साधू तपश्चर्येला बसायचे किंवा कोणीही तपश्चर्येला बसून वर्षानुवर्ष एका पायावर उभे राहायचे. त्यांच्या अंगाभोवती वारूळ तयार व्हायचं. इतके इतके वर्ष ते तपश्चर्या करायचे. कित्येक राक्षसांनी सुद्धा तपश्चर्या करून भगवंतांकडून वर प्राप्त करून घेतले. आपण हे पाहिलं होतं की नाही? त्यांनी वर कसं प्राप्त केलं? का प्राप्त केलं? तर ते तपश्चर्या करून जंगलात जाऊन तपश्चर्या करायचे आणि भगवंतांवरती हजारो लाखो वर्ष ते लक्ष केंद्रित करायचे सत्ययुगात आणि शेवटी भगवंतांना प्रसन्न करायचे. मग आता मी सांगितलं तुम्हाला की जंगलात जाऊन तपश्चर्याला बसा. पॉसिबल आहे का? नाही. नाही. एकदम बरोबर. आता मग पुढच्या युगात, त्रेतायुगात भगवान विष्णूंना कसं प्रसन्न केलं जायचं? यज्ञामध्ये आहुती देऊन भगवंतांना प्रसन्न केलं जायचं. त्रेतायुग म्हणजे कोणता? त्रेतायुगात कोणाचा जन्म झाला तुम्हाला माहितीये?
त्रेतायुगात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला, बरोबर आहे. आणि द्वापर युगात श्रीकृष्णांचा जन्म झाला. तर त्रेतायुगात भगवंतांना आहुती देऊन भगवान विष्णूंना प्रसन्न केलं जायचं. द्वापर युगात, पुढच्या युगात म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या युगात मंदिर पूजेवरती, विस्तृत मंदिर पूजेवरती भार दिला जायचा. मंदिरात जाऊन पूजा करून भगवान विष्णूंना प्रसन्न केलं जायचं. आता तुम्ही यज्ञ तर आपण जंगलात जाऊन तपश्चर्या करू शकत नाही, किंवा आपण यज्ञामध्ये आहुती देऊन यज्ञाचे मंत्र सुद्धा आपण म्हणू शकत नाही. मग विस्तृत मंदिर पूजा म्हणजे प्रत्येक जी आपली पुराणामध्ये लिहिलेली पूजेची प्रोसिजर आहे ती पूर्ण माहित करून, ती पूर्ण फॉलो करून मंदिरात जाऊन पूजा करणं पॉसिबल आहे का तुम्हाला? नाही. नाही की नाही. मग आपल्या कलियुगात आपण कसं बरं भगवंतांना प्रसन्न करायचं, कसं त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा? काही उपाय कोणाला माहितीये? काय उपाय करू शकतो आपण भगवंत? या तिन्ही गोष्टी तर आपण अजिबात नाही करू शकत. मग आपण अशी कोणती गोष्ट करू शकतो की जेणेकरून जी आपल्यासाठी खूप सोपी आहे आणि एकदम सोपी छोटीशी गोष्ट करून आपण भगवंतांच्या जवळ जाऊ शकतो? अशी कोणती गोष्ट आहे बरं? कोणी सांगू शकेल मला? आपल्या इथे एक क्लू आहे, इथे फोटोमध्ये दिसतोय क्लू. आपण या स्लाइडच्या फोटोमध्ये दिसतोय ना, आपण चारही युग पाहिली, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलयुग. सत्ययुगात ध्यान करताना या फोटोमध्ये दिसतायत, त्रेतायुगात आहुती देताना दिसतायत, द्वापर युगात विस्तृत मंदिर पूजा ही दिसतीये. मग कलयुगात काय दिसतंय तुम्हाला इथे क्लू? आपण काय करू शकतो कलयुगात भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी? फोटोमध्ये पाहून काही आयडिया, काही गेस करू शकता तुम्ही? आपण पहा, इथे हा फोटो मधला व्यक्ती काय करतोय? तो जप करतोय. तर जप करून, कशाचा? म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करून आपण भगवंतांच्या जवळ जाऊ शकतो. आणि आपल्याला, तुम्हाला माहितीये, आपण जितकं जास्त जप करू तितकं जास्त आपण भगवंतांच्या जवळ जाऊ आणि भगवंताच्या निवासस्थानी पोहोचण्याचा आपला मार्ग मोकळा होतो. तर आहे की नाही खूप सोपा? या तिन्ही गोष्टीपेक्षा सगळ्यात सोपा मार्ग आहे की नाही आपल्याला घरी बसून, आणि त्याच्यासाठी काहीच रूल्स नाहीयेत. आपण पुढे जाऊन बघणार आहोत की आपण जप कधी, केव्हा, कुठे, का आणि कसा करू शकतो. एकदम सोप्या पद्धतीने आपली स्वतःची कामं करत जेव्हा आपण जप करतो, आपण इथं कर्मयोगच शिकतोय. आपली कामं काय आहेत? आपली कामं करणं आपण सोडू शकत नाही. आपली कामं करत आपल्याला भगवंताचा जप करायचा आहे. मग तेव्हाच आपण त्यांच्या जवळ पोहोचू शकतो. मग ते अर्जुनाला सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तू नामस्मरण कर, भगवंतांच्या जवळ जायचा प्रयत्न कर. पण ते करताना तुला तुझे कामं करणं सोडणं जरुरी नाहीये. तुला तुझी कामं करत माझी सेवा करायची आहे. मग तुझं काम काय आहे? युद्ध करणं. का? तू क्षत्रिय आहेस. तो क्षत्रिय आहे, त्याला युद्ध करावं लागतं आणि म्हणून त्याने युद्ध हे करावंच. तो त्याच्या कर्माला सोडून पळपुटा होऊ शकत नाही, किंवा कर्माला सोडून जंगलात जाऊन जप कर म्हणत नाहीयेत अर्जुनाला प्रभू श्रीकृष्ण. ते म्हणत नाहीयेत की यज्ञ कर आणि आहुती करत बस आणि मला प्रसन्न कर. ते असं सुद्धा म्हणत नाहीयेत की तू विस्तृत मंदिर पूजेवरती भार दे, युद्ध सोड आणि मंदिर पूजेवरती भार दे, असं ते म्हणत नाहीयेत. ते काय सांगण्याचा प्रयत्न करतायत? भगवंतांच्या जवळ जायचं आहे, पण स्वतःची कामं करत, स्वतःला जे काम दिलेलं आहे आपल्या या जन्मात, आपल्या या आयुष्यामध्ये, आपलं स्वतःचे जे काम आहे, आधी तुम्ही ती कामं पूर्ण करा आणि ती कामं करता करता भगवंतांचं नामस्मरण करा, असं भगवंत इथे आपल्याला समजावून सांगतायत. तर आता पुढे पहा. तर कलियुगात आपला एकमेव धर्म काय आहे? हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. आणि हरे कृष्ण महामंत्र कोणता आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आता या फोटोमध्ये हा पंचतत्व मंत्र आपण रोज म्हणतो. मी प्रार्थना म्हणताना क्लासच्या आधी आपण म्हणतो की नाही, जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौर भक्त वृंद. तर तुम्हाला हा मंत्र पाठ करायचा आहे. आजचा होमवर्क काय आहे? पंचतत्व मंत्र पाठ करायचा आहे. आणि या फोटोमध्ये कोण कोणाचा अवतार आहेत आणि त्यांचं नाव काय आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि पाठ करायचं. आता मी तुम्हाला सांगेन, सगळ्यात जे मध्ये आहे तिथे येलो ड्रेस मध्ये, ते आहेत चैतन्य महाप्रभू, बरोबर आहे.
आणि मग हे जे निळ्या ड्रेस मध्ये आहेत ते नित्यानंद महाप्रभू आणि जे लाल ड्रेस मध्ये लाल ड्रेस मध्ये आहेत ते नित्यानंद महाप्रभू. एक मिनिट हा. आणि मग जे पांढऱ्या ड्रेस मध्ये आहेत ते आहेत श्री अद्वैत आचार्य. आणि एक मिनिट हा, एकच मिनिट द्या मला. श्री चैतन्य महाप्रभू, नित्यानंद महाप्रभू, अद्वैत आचार्य, शिवासादी, नानक. ओके, हे आहेत श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जे श्रीकृष्णाचा अवतार आहेत. आणि जे निळ्या ड्रेस मध्ये आहेत ते आहेत नित्यानंद महाप्रभू. जे ऑरेंज ड्रेस मध्ये आहेत ते आहेत श्री अद्वैत आचार्य. हे जे आहेत ते गदाधर पंडित. आणि या साइडला जे आहेत ते आहेत श्रीवासादी. तर मधल्या येलो ड्रेस मधले जे आहेत श्री चैतन्य महाप्रभू ते कृष्णाचा अवतार आहेत. श्री नित्यानंद महाप्रभू निळ्या ड्रेस मध्ये ते आहेत राधा राणींचा अवतार आहेत. मग त्याच्यानंतर नित्यानंद महाप्रभू बलरामांचा अवतार आहेत, राधा राणींचा अवतार आहेत. लाल ड्रेस मधले अद्वैत आचार्य बलरामांचा अवतार आहेत. आणि श्रीवासादी जे आहेत ते शिवाचा अवतार आहेत. आणि शेवटी गदाधर पंडित शिवाचा अवतार आहेत आणि श्रीवासादी नारद मुनींचा अवतार आहेत. श्रीकृष्ण, राधा राणी, बलराम, शिवाचा अवतार आणि नारद मुनींचा अवतार. तर मधले श्रीकृष्ण, राधा राणी, बलराम, शिवाचा अवतार आणि शेवटी आहे नारद मुनींचा अवतार. श्रीकृष्ण, चैतन्य, नित्यानंद, गदाधर पंडित आणि श्रीवासादी. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू श्रीकृष्णाचा अवतार, नित्यानंद महाप्रभू राधा राणींचा अवतार, अद्वैत आचार्य बलरामांचा अवतार, गदाधर पंडित शिवाचा अवतार आहेत आणि श्रीवासादी ते आहेत नारद मुनींचा अवतार. आता तुम्ही सांगायचं, ठीक आहे. मध्ये कोण आहेत येलो ड्रेस मध्ये? पहा, आपल्याला या मंत्राकडे आपल्याला मंत्रपाठ करायचा आधी. श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्त वृंद. तर पहिला श्री कृष्ण चैतन्य म्हणजे जे मधोमध आहेत ना ते आहेत श्रीकृष्ण चैतन्य, चैतन्य महाप्रभू जे श्रीकृष्णाचा अवतार आहेत. मग ब्ल्यू ड्रेस मध्ये जे आहेत ते नित्यानंद प्रभू, ब्ल्यू ड्रेस मधले ते आहेत राधा राणींचा अवतार. मग त्याच्यानंतर अद्वैत आचार्य हे ऑरेंज ड्रेस मधले जे आहेत ते अद्वैत आचार्य आहेत जे बलरामांचा अवतार आहेत. मग या साइडला हे जे आहेत ना इथे ते आहेत गदाधर पंडित, ते आहेत शिवाचा अवतार. आणि सगळ्यात शेवटी श्रीवासादी ते आहेत नारद मुनींचा अवतार. तर हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि हे तुमचा होमवर्क आहे. हा तुमचा उद्याचा आजचा होमवर्क उद्या सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना. तर मला कोण सांगू शकेल बरं सगळ्यात मध्ये कोण आहेत? सोहम, पूर्वज. श्रीकृष्ण चैतन्य प्रभू. बरोबर, चैतन्य प्रभू आहेत ते श्रीकृष्णाचा अवतार आहेत. बरोबर आहे. आता ब्ल्यू ड्रेस मध्ये कोण आहे? ब्ल्यू ड्रेस मध्ये कोण आहे? नित्यानंद प्रभू नित्यानंद. एकदम बरोबर. ते कोणाचा अवतार आहेत? अद्वैत गदाधर. नाही, नित्यानंद प्रभू कोणाचा अवतार आहेत? राधा राणींचा अवतार आहेत. बरोबर आहे की नाही? हो. आणि मग ऑरेंज ड्रेस मधले कोण आहेत?
अद्वैत आचार्य, बरोबर आहे. ते आहेत बलरामांचा अवतार. इकडे या व्हाईट ड्रेस मधले कोण आहेत? गदाधर पंडित, जे आहे शिवाचा अवतार. आणि सगळ्यात शेवटी श्रीवास आदी, ते आहेत नारद मुनींचा अवतार. आता पुन्हा एकदा कोण सांगेल सगळ्यात मध्ये कोण आहे? चैतन्य प्रभू. एकदम बरोबर. कोणाचा अवतार आहेत ते? श्रीकृष्णाचा. एकदम बरोबर. आणि निळ्या ड्रेस मधले? प्रभू नित्यानंद. एकदम बरोबर. कोणाचा अवतार आहे? राधाचा. राधा राणींचा. एकदम बरोबर. खूप छान. ऑरेंज ड्रेस मध्ये कोण आहेत? श्री अद्वैता. श्री अद्वैता. ते कोणाचा अवतार आहेत? बलरामांचा. बलराम. आणि हे कोण आहेत? गदाधर पंडित. ते कोणाचा अवतार आहे? शिवाचा अवतार. आणि श्रीवासादी कोणाचा अवतार आहेत? नारद मुनींचा. बरोबर आहे की नाही? आता पुन्हा एकदा नीट लक्ष द्या, ठीक आहे. सगळ्यात मध्ये येलो ड्रेस मध्ये जे आहेत ते चैतन्य महाप्रभू आहेत, जे श्रीकृष्णाचा अवतार आहेत. जे ब्लू ड्रेस मध्ये आहेत ते आहेत प्रभू नित्यानंद, जे राधाराणींचा अवतार आहेत. ऑरेंज ड्रेस मध्ये जे आहेत ते श्री अद्वैत, जे बलरामांचा अवतार आहेत. आणि हे आहेत गदाधर पंडित, ते आहेत शिवाचा अवतार. आणि श्रीवास आदी नारद मुनींचा अवतार आहे. समजलं सगळ्यांना? हो. लक्षात ठेवणार आता? हो. हो. हा तुमचा आजचा होमवर्क. पहा होमवर्क. तुम्हाला पंचतत्व मंत्र पाठ करायचा आहे आणि हरे कृष्ण महामंत्र सुद्धा पाठ करायचा आहे. उद्या दोन्ही तुम्हाला म्हणून दाखवायचे आहेत, ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. आता जप कसा करायचा? मी तुम्हाला सांगितलं ना, आज आपण जप का करायचं, केव्हा, कसं, याचं सुद्धा डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत आज. तर जपमाळ ही अशी पकडायची असते. आज व्हिडिओच ऑन नाही होत आहे माझा. मी तुम्हाला उद्या दाखवेन जपमाळ पकडून कसे आपण जप करू शकतो. पहा, या फोटोमध्ये दाखवलंय. आपल्याला बोटाच्या या मधल्या बोटावरती आपली माळ धरायची असते. आपल्या अंगठ्यानी प्रत्येक एक एक मणी सरकवायचा असतो. आणि आपली जी आपला फर्स्ट फिंगर असतो ना, इंडेक्स फिंगर, तो असा वरती ठेवून आपल्याला अंगठ्यानी एक एक मणी सरकवायचा असतो. तुम्ही जपमाळ बघितली असेल ना आजी आजोबांकडे किंवा मम्मी पप्पांकडे? ओके. तर आता आपण क्लासच्या आधी आपण थोडं थोडं कीर्तन करायला सुरुवात केलंय. तुम्ही सुद्धा रोज तुम्हाला जेवढं जमेल किंवा 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, कमीत कमी ऍटलीस्ट 5 वेळा तरी तुम्ही म्हणू शकता ना हरे कृष्ण महामंत्र. तुम्ही थोडंसं म्हणून तरी बघा, मग तुम्हाला समजेल किती आनंद आहे त्याच्यामध्ये, किती मन प्रसन्न होतं आणि किती छान वाटतं. आपोआपच घरात किती आनंदाचं वातावरण सुरू होतं. तुम्ही फक्त काय करायचं, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे. आता पुढे भगवान चैतन्य महाप्रभू जे आहेत ते स्वतः कृष्ण आहेत. आणि त्यांनी कृष्ण मंत्राचा उपदेश करण्यासाठी 500 वर्षापूर्वी कलियुगात त्यांनी जन्म घेतला होता. आणि का जन्म घेतला? तर कुठेतरी कृष्ण भावनेचा प्रसार करण्यामध्ये खंड पडला होता. म्हणून पुन्हा एकदा कृष्ण भावनेचा प्रसार करण्यासाठी कलियुगात त्यांनी 500 वर्षापूर्वी जन्म घेतला होता. आता पुढे पाहू. आता आपण जप कुठे करायचा बरं? आपण आपल्या घरामध्ये सुद्धा जप करू शकतो. आपले जेव्हा फ्रेंड्स येतात, नातेवाईक येतात किंवा आपलीच फॅमिली, संध्याकाळी आपण शुभम करती म्हणतोच ना दिवा लावल्यानंतर, त्याच वेळी आपण थोडंसं हरे कृष्ण महामंत्राचा जप सुद्धा करू शकतो. आणखी कुठे करू शकतो? जेव्हा आपण एकटे असतो, गार्डन मध्ये खेळत असतो किंवा आपण निवांत, आपल्याला आई ग बोर होते, आई ग मला बोर होते, मी काय करू, असं म्हणण्यापेक्षा आपण एक 5 मिनिटं हरे कृष्ण महामंत्राचा जप करू शकतो. जेव्हा आपण फ्रेंड्सकडे खेळायला जातो किंवा फ्रेंड्स आपल्याकडे खेळायला येतात,
तेव्हा सुद्धा आपण थोडा वेळ जप करू शकतो. आता पुढे आपण रस्त्यावर जप करू शकतो. कीर्तन आपण असा इस्कॉनचा समूह खूप वेळा पाहिलाच असेल ना, रस्त्यावरती ते कीर्तन करतात. आणि पहा, तुम्ही कीर्तन करताना जेव्हा असं कोणी दिसतं ना, तुम्ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती लक्ष द्या. कधी तर नेक्स्ट टाइम तुम्हाला ही संधी मिळाली ना, रस्त्यावर कोणी कीर्तन करतंय, तुम्ही लक्ष द्या. ते इतके खुश असतात ना, बाहेर काय चाललंय, कोणी काही म्हणतंय का, कोणी काय करतंय का, या गोष्टीवरची त्यांना अजिबात लक्ष नसतो. ते फक्त भगवंतांच्या नामस्मरणात इतके तल्लीन झालेले असतात. पहा, इथे फोटोमध्ये सुद्धा आपण पाहतोय की प्रत्येक जण इतका आनंद असतो, प्रत्येक जण त्या भगवत म्हणजे एक प्रकारचा आपण त्यांना म्हणू शकतो, भगवंतांचं वेड लागलेलं असतं त्यांना. फक्त भगवंतांचं नामस्मरण करण्याशिवाय, भगवंतांचं नाव घेण्याशिवाय दुसरं काहीच त्यांच्या डोक्यात नसतं. आणि त्या गोष्टीत ते इतके हॅपी असतात ना, तुम्ही प्रत्येकाचा चेहरा पाहू शकता. प्रत्येक जण त्याच्यामध्ये हॅपी असतो आणि त्याला बाजूला काय चाललंय किंवा शेजारी काय चाललंय किंवा कोणी माझी निंदा उडवतंय का, कोणी मला काही म्हणतंय का, कोणी मला वाईट म्हणतंय का, या कोणत्याच गोष्टीवरती त्यांचं लक्ष नसतं. का? भगवंतांचं नामस्मरण करणं या एकच उद्देश, हा एकच त्यांचा उद्देश असतो. आता पुढे आपण आपल्या परिवारासोबत आपल्या गार्डनमध्ये किंवा आपल्या देवघरात बसून सुद्धा भगवंतांचं नामस्मरण करू शकतो. कलयुगासाठी हा आपला एकमेव मंत्र आहे. हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं आपल्या आत्म्याचं हे एकमेव अन्न आहे. आता हे पुराणांमध्ये सुद्धा सांगितलंय. काय सांगितलंय? हरेर् नमः हरेर्नमैव केवलम कलौ नास्ते एव नास्ते गतिर् अन्यथा. तर भांडणे आणि पाखंड, ढोंगीपणेच्या या युगात तारणाचं एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणं होय. इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही आणि इतर कोणताही मार्ग नाही. या मार्गा म्हणजे जन्ममृत्यूच्या या बंधनातून सुटण्यासाठी, परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी आपल्या या कलियुगात आपल्याला दुसरा कोणताच मार्ग नाहीये. हा अतिशय सोपा आहे. पहा, आपण कुठे कुठे पाहिलं. तुम्ही घरी करू शकता, देवघरात करू शकता, रस्त्यावरती जप करू शकता किंवा एकटे बसलात तेव्हा जप करू शकता. आपल्या फ्रेंड्सना बोलवून जप करू शकता. तुम्हाला जंगलात जायचं नाहीये, तुम्हाला यज्ञाची आहुती द्यायची नाहीये, मंदिरात विस्तृत पूजा करायची नाहीये. अगदी सरळ सोपा, अगदी साधा उपाय आपल्याला भगवंतांनी दिलाय. फक्त आपल्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे. आता पुढचा श्लोक या अध्यायातला. अन्नात् भवति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. तर या श्लोकात भगवंत काय सांगतायत पहा. सर्व प्राणी अन्नावर अवलंबून असतात, बरोबर आहे की नाही? जे पावसाने निर्माण केलं आहे, पाऊस पडला तरच पिकं उगतील, तरच आपल्याला अन्नधान्य शिजेल, अन्नधान्य उगेल आणि फळं भाज्या मिळतील आपल्याला, बरोबर आहे की नाही? पाऊस पडला तरच आपल्याला शेतीमध्ये पीक येतं. शेतीमध्ये पिकं आली तरच आपल्याला खायला अन्नधान्य, फळभाज्या मिळतात, बरोबर आहे? आणि आता पाऊस कसा बरं पडतो? यज्ञात आहुती दिल्याने तेव्हाच पाऊस पडतो, बरोबर आहे की नाही? एक मिनिट. तर सर्व प्राणी अन्नावर अवलंबून असतात, जे पावसानं निर्माण केलं आहे. आणि यज्ञ केल्यानं पाऊस पडतो आणि विहित कर्मातूनच यज्ञ उत्पन्न होतो. म्हणजे आपण यज्ञ केलेलं कर्म आपण जर केलं, यज्ञ केला, आपलं कर्म काय आहे? यज्ञ करणं. पाऊस कसा पडतो? यज्ञ केल्यानं. तर आपलं कर्म आहे यज्ञ करणं. मग पाऊस पडला तरच आपल्याला अन्नधान्य मिळतं आणि तरच आपण जे अन्न आपल्याला जगण्यासाठी अन्न उपलब्ध होतं. बरोबर आहे की नाही? आता पुढे. आता हे अन्नचक्र पहा. आपण यज्ञ कुठून, आपण यज्ञाची प्रोसिजर कुठे असते? आपल्या वेदांमध्ये दिली आहे. आपली वेद कोणती आहेत? 4. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. पण ही वेद कुठून आली? हा ज्ञानाचा भंडार आपल्याला कुठून मिळाला? भगवंतांकडून. आपण पाहिलं होतं, प्रत्येक वेदांचा स्त्रोता तोच आहे.
ज्ञानाचा स्रोता सुद्धा तोच आहे. त्याच्याकडूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. मग भगवंतांकडून मिळालेल्या वेदांमधून आपल्याला यज्ञाची प्रोसिजर कळते. मग आपण आपलं कर्म म्हणून जेव्हा यज्ञ करतो तेव्हा पाऊस पडतं आणि जेव्हा पाऊस पडतं तरच आपल्याला अन्नधान्य पिकं उपलब्ध होतात आणि जेव्हा आपल्याला अन्न उपलब्ध झालं तरच आपण ते शिजवून खाऊ शकतो. पण ते खाण्याआधी आपण जर ते भगवंतांना अर्पण करून आणि त्या प्रसादाचा आपण जेव्हा ग्रहण करतो तर आपली सगळी पापं नष्ट होतात. आता आपण नैवेद्य का ठेवला पाहिजे? आपण नैवेद्य का बरं खाल्ला पाहिजे? प्रसादम का बरं खाल्लं पाहिजे? आता पहा, आपण काल शिकलो होतो सजीव निर्जीव मध्ये फळं भाज्या ही सगळी सजीव आहेत, बरोबर आहे की नाही? त्यांच्यामध्ये जीव आहे. जेव्हा आपण त्यांना कापून खातो म्हणजे आपण एका सजीवाची हत्या केली. आपल्याला थोडंसं पाप लागू शकतं. पण ते पाप लागू नये म्हणून जेव्हा आपण ते कृष्णाला अर्पण करतो बनवलेलं अन्न, कृष्ण त्याच्यातलं पाप काढून देतो आणि तो आपल्याला फक्त आशीर्वाद देतो त्या प्रसादमच्या रूपाने. मग ते अन्न खाऊन परत आपण भगवंतांना अर्पण केलं आहे आणि आपण अन्न खाल्लं. अशा प्रकारे हे चक्र कंटिन्यू चालू राहतं. आता पुढे सॉरी. आता इथे पहा. या फोटो मधली स्टोरी कुणाला माहिती आहे का? ठीक आहे, मी सांगते. इथे कृष्ण काय करतोय की त्यांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचललाय. तेव्हा जेव्हा त्यांनी गोवर्धन पर्वत उचललं होतं ना, ते फक्त 7 वर्षाचे होते आणि त्यांनी हे पर्वत 7 दिवस आणि 7 रात्र उचललं होतं. आता पहा, हे का झालं पहा. तर त्यांची प्रथा होती की ते नेहमी भगवान इंद्राला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करायचे. पण कृष्णाने काय सांगितलं की आपल्याला जे अन्न मिळतंय, आपल्याला आपण ज्या काही गोष्टी आपल्याला मिळतात ना, त्या गोवर्धन पर्वतावरच्या जंगलातून मिळतात. मग आपण गोवर्धन पर्वताची का बरं पूजा नाही केली पाहिजे? असं ते आपल्या वडील म्हणजे नंदबाबांना सांगतात की इंद्राला आपण यज्ञ करून अर्पण करून इंद्राला प्रसन्न करण्यापेक्षा आपण गोवर्धन पर्वताची पूजा करूया. मग काय होतं, इंद्राला येतो राग. मग तो प्रचंड मुसळधार पाऊस पडतो. मग यमुनेला पूर येतो आणि त्या पुरामधून प्रत्येकाला वाचवण्यासाठी कृष्ण आपल्या करंगळीवर पर्वत उचलतो आणि 7 दिवस 7 रात्र तो हे पर्वत उचलतो. तर याच्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलं पहा, यज्ञ हे तर कर्म होतच भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी. पण जेव्हा आपल्याला ज्या ठिकाणावरून आपलं अन्न मिळतंय, त्या गोवर्धन पर्वताची पूजा केली तरी ते सुद्धा भगवंतांना प्रसन्न करण्यासारखंच आहे. म्हणून त्यांनी आपल्या गाववासियांची रक्षा करण्यासाठी आपल्या करंगळीवर आपलं हे पर्वत उचललं होतं. आता पुढचा श्लोक. यद्यदाचरति श्रेष्ठत्त तद्वेदोतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तद् अनुवर्तते. तर या श्लोकामध्ये काय सांगितलंय, महापुरुष जे आचरण करतात सामान्य लोक तेच अनुसरण करतात. आपल्याला अनुकरणीय कर्मांद्वारे जे आदर्श प्रस्तुत होत आहेत संपूर्ण जग त्यांचं अनुसरण करतो. पहा, एखादा लीडर असतो किंवा तुम्ही हिरो सुद्धा म्हणू शकता किंवा तुमचा फेवरेट कार्टून कॅरेक्टर, ते जे करतात ते तुम्ही इमिटेट करण्याचा प्रयत्न करता की नाही? आता खूप सारे लोक असतात, मला त्या हिरो सारखे ड्रेस पाहिजे किंवा मी तशी ऍक्टिंग करणार, तसं फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. मग त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस जो लीडर असतो ना, त्याला चांगलेच कामं केली पाहिजेत. त्यांनी जर आदर्श निर्माण केला त्याच्या फॉलोअर्स समोर, तरच ते सगळे चांगली गोष्ट ते फॉलो करू शकतात. म्हणून जो लीडर असतो ना, त्याला नेहमी चांगली गोष्ट फॉलो करायची असतात. आणि हे का सांगतोय लीडरची गोष्ट? अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि तो खूप चांगला योद्धा आहे आणि जर त्यांनी चांगलं गोष्ट प्रस्थापित केली, युद्ध करून आपला धर्म पाळलं, तरच लोक त्याचा अनुकरण करतील. ते सुद्धा आपला धर्म पाळतील. तो जर त्यांनी जर युद्ध करणं सोडून दिलं, तर लोक सुद्धा त्याला इमिटेट करू शकतात. अर्जुनच तर पळपुटात होता, तर मी का माझं काम करावं असं सुद्धा त्यांना वाटू शकतं. बरोबर आहे की नाही? आता आणखी एक गोष्ट, आई वडील प्रत्येक गोष्ट आधी ते करतात आणि मग आपण, कारण आपण त्यांचं सुद्धा इमिटेट करू. कधी कधी लहान असताना मुली खेळतात की नाही, आईसारखं तयार व्हायचं आपण गेम खेळतो. तर आपण प्रत्येक गोष्टी त्यांच्या पाहून शिकत असतो, कारण खूप वेळा आपण त्यांच्या सोबत असतो आणि आपल्याला त्यांच्याकडूनच सगळ्या गोष्टी मिळत असतात. मग जर त्यांनी
पहा, म्हणून आई वडील आपल्याला नेहमी चांगल्या मार्गावरच जायचं शिकवतात. जसं हे मोठं बदक आपण फोटोमध्ये पाहतोय, त्याच्या मागे 4ही बदक फॉलो होत आहेत. ही मुलगी आपल्या आईसोबत जातीये. मग आपल्याला आई वडील थोडं रागवतात, पण का? असं आपण नेहमी चांगल्या मार्गावर चालावं म्हणून, आणि ते नेहमी स्वतः चांगले वागतात, स्वतः आपल्याला योग्य दिशा दाखवतात, म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. आता पुढचा श्लोक. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. तर या श्लोकात भगवंत काय सांगतायत? अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला जीवात्मा स्वतः सर्व क्रियांचा कर्ता मानतो, पण प्रत्यक्षात प्रकृतीच्या तिन्ही गुणांद्वारे ती कर्म केली जातात. पहा, ज्याला खूप अहंकार असतो त्याला काय वाटतं, सगळं मीच केलं, सगळं माझंच आहे. आता कोणी भगवंताचा भक्त असेल तर तो काय म्हणेल, भगवंताची कृपा होती म्हणून मला आज हे मिळालं, आज माझा दिवस चांगला गेला भगवंताच्या कृपेमुळे, आपण असं म्हणतो. पण जो अहंकारी असतो, ज्याच्या मनात अहंकार भरलेला असतो, तो काय म्हणतो, आज माझा दिवस चांगला गेला कारण मी तसा घालवला म्हणून चांगला गेला, मला एवढी सॅलरी मिळाली का, तर माझी तेवढी कॅपॅबिलिटी आहे म्हणून. पण एक भक्त तसं कधीच नाही म्हणत. जो भगवंताचा भक्त असतो तो काय म्हणतो, मला भगवंतांचा आशीर्वाद आहे म्हणून मला इतका मोठा चांगला जॉब मिळाला आणि माझी एवढी चांगली सॅलरी आहे, असं भक्ताला वाटतं. म्हणून अहंकार हा चांगला, त्याला काय वाटतं अहंकारामध्ये जो आहे, की सगळं काही मीच करतोय, मीच प्रत्येक गोष्टीचा कर्ता आहे. पण हे त्याला माहित नसतं की प्रकृतीची 3 गुण असतात, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. पुढच्या अध्यायामध्ये या 3 गुणांमध्ये वरती आपण एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत. भगवंत आपल्याला डिटेलमध्ये सांगणार आहेत, की हे प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत, कोण कोणत्या गुणात असतं, कोण कोणती कर्म केल्याने आपण कोणत्या गुणात मोडले जातो, हे सगळं आपण डिटेलमध्ये तेव्हा शिकणार आहोत. पण आता प्रकृतीचे फक्त थोडक्यात मी तुम्हाला सांगते, की कोणते 3 गुण असतात, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. तर या 3 गुणाद्वारे आपण या 3 गुणाद्वारे आपली कर्म केली जातात. आता पुढच्या स्लाइडमध्ये काय सांगितले, आपण हे पाहिलं होतं. 4 युग कोणती होती? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग. सत्ययुगात भगवान विष्णूंना प्रसन्न कसं केलं जायचं? जंगलात जाऊन तपश्चर्या करून. त्रेतायुगामध्ये यज्ञामध्ये आहुती देऊन भगवंतांना प्रसन्न केलं जायचं. द्वापर युगामध्ये विस्तृत मंदिर पूजेवरती भार दिला जायचा. आणि कलयुगात आपला एकमेव धर्म आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं. दुसरा कोणताच मार्ग नाही, दुसरा कोणताच मार्ग नाही आणि दुसरा कोणताच मार्ग नाही. फक्त भगवंतांचं नामस्मरण करा आणि नेहमी आनंदी राहा. पहा, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि आनंदी राहा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि भागवतम मध्ये सुद्धा पहा काय लिहिलंय 11.5.32 मध्ये, जे यज्ञेन संकीर्तना प्राय यजंती ही सुमध्ये सहा. तर आणि आपला हा काय होता पंचतत्व मंत्र, तुम्हाला होमवर्क साठी सांगितला होता मी, तो कोणता होता? श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौर भक्तवृंद. आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर तुम्हाला आपल्याला काय करायचं, या दोन्ही आपला होमवर्क म्हणून पाठ करायचे आहेत आणि कोण कोणाचा अवतार आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता मी प्रार्थना म्हणून रेकॉर्डिंग थांबवते आणि तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुएव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण.